साठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या. आधार प्रमाणीकरण केल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी. 2 लाखापर्यंतची थकबाकी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून कर्जमाफीच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून यामध्ये आता सोलापूर देखील जिल्ह्याचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती 41 कोटींचा पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, अजून बऱ्याच जिल्ह्यांची अपडेट आपण पुढे बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. आता मुसळधार पावसापेक्षाही मोठं संकट. 11 राज्यांना IMDचा हाय अलर्ट. महाराष्ट्राला देखील मोठा इशारा. गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यात उष्णतेची लाट आल्याचं बघायला मिळत होतं. मात्र आता पुन्हा एकदा वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. हरभरा खरेदीला 29 मे पर्यंत मुदतवाढ. खरेदीची मर्यादा 8,19,000 टनांवर. उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. महाराष्ट्रातील हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून हरभरा खरेदीला 29 मे पर्यंत मुदतवाढ देण्यामध्ये आली. कापसाने गाठला 10,000चा टप्पा. अकोट बाजार समितीत दररोज दरवाढीचा कल. कापूस दरासंदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता कापसाने 10,000चा टप्पा गाठला आहे. परंतु या दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांना नव्हे तर व्यापाऱ्यांनाच होत असल्याचं चित्र आहे. सोयाबीनच्या दराची 7,000कडे वाटचाल. सध्या जर बघायला गेलं तर कापसासोबत आता सोयाबीनच्या दरामध्ये देखील चांगलीच सुधारणा बघायला मिळत असून आता सोयाबीनच्या दराची 7,000कडे वाटचाल सुरू आहे. FRP मध्ये 100 रुपये वाढ. हा जखमेवरती मीठ चोळणारा निर्णय. राजू शेट्टी यांची सरकारवरती टीका. टनामागे 300 रुपये वाढ अपेक्षित. राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली. खरीपाच्या तोंडावरच खत दरवाढीचा हिसका. किमतीमध्ये 25 ते 85% वाढ. अस्मानी संकटाने घेरलेल्या शेतकऱ्याला खत दरवाढीच्या सुलतानी संकटाला आता सामोरे जावे लागत आहे. कापूस बियाणे विक्रीला अद्याप हिरवा कंदील नाही. शेतकरी विक्रेत्यांमध्ये संभ्रम. कृषी विभागाकडून यंदाचे वेळापत्रक जाहीर नसल्यामुळे बीटी बियाणांची विक्री रखडली असल्याचे चित्र. अफवा नको, यंदा चांगला पाऊस. आंतरराष्ट्रीय हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांचा निष्कर्ष. अल निनोमुळे यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच यंदा चांगला पाऊस पडणार असा निष्कर्ष आंतरराष्ट्रीय हवामान तज्ज्ञ किरणकुमार जोहरे यांनी लावला असल्यामुळे आता संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगाम 2025च्या पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत एकूण 1300 कोटी रुपये मंजूर झाले असून त्यापैकी साधारणतः 831 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले आहेत. शेतकरी मित्रांनो, यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंदाची भरपाई ही पीक कापणी प्रयोगावरती आधारित आहे. तुमच्या मंडळातील सरासरी उत्पादन किती घटले आणि तुमचे नुकसानग्रस्त क्षेत्र किती आहे यानुसार ही रक्कम ठरवण्यामध्ये आली आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांना ही भरपाई अपेक्षेपेक्षा कमी वाटत आहे आणि याचं कारण म्हणजे यंदाचे पीक विम्याचे निकष बदलण्यामध्ये आले आहेत. शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले का आम्हाला नक्की कळवा. विकसित भारतासाठी महाराष्ट्र आपल्या पाठीशी. आपण खंबीर पाठिंबा दिल्याने राज्यातील प्रत्येक प्रकल्प मार्गी लागला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठवले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभाराचे पत्र. भ्रष्ट अधिकारी भूमाफियांची आता खैर नाही. भूसंपादन प्रक्रियेमध्ये कोणत्याही स्वरूपामध्ये गैरव्यवहार खपवून घेणार नाही. महसूल मंत्र्यांनी घेतली कडक ॲक्शन. सध्या जर बघायला गेलं तर भ्रष्ट अधिकारी आणि भूमाफियांसाठी आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी कडक ॲक्शन घेतली असल्याचं चित्र बघायला मिळत आहे.
देशभरामध्ये इंधनाचा पुरवठा सुरळीत, सर्वसामान्यांना मोठा दिलासा. LPG वितरणामध्ये पारदर्शकता वाढली. सध्या जर बघायला गेलं तर आता नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सर्वसामान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. पेट्रोल, डिझेल आणि LPG बाबत सरकारने महत्त्वाची अपडेट दिली आहे. घरगुती LPG गॅसच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यामध्ये आली नाही. त्याचबरोबर पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये देखील आता वाढ होणार नसल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाने दिली असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे. दरामध्ये वाढ होणार नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता, नागरिकांना सतर्कतेचा इशारा. राज्यात सध्या उकाडा कमी होत असून दमट हवामान बघायला मिळत आहे. येत्या काही दिवसांमध्ये विजांच्या कडकडासह धो-धो पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असल्यामुळे आता राज्यातील नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. अनेक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. लोक जागर, कडू गोड कडू, सत्तेच्या हव्यास माणसाला किती बदलतो याचे बच्चू कडू हे मूर्तिमंत उदाहरण असून आता ते केवळ सत्तेच्या दालनात तुतारी वाजवण्याचे काम करतील. बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याबद्दल तुम्हाला काय वाटते, आम्हाला नक्की कळवा. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, आपण प्रत्येक जिल्ह्याची अपडेट पाहण्याचा प्रयत्न करतच असतो. सध्या जर बघायला गेलं तर वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून वर्धा जिल्ह्यातील 15,000 शेतकऱ्यांसाठी 12 कोटींचा पीक विमा मंजूर करण्यामध्ये आला असल्यामुळे आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईमध्ये 15 मे रोजी आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांचा धडक मोर्चा. 50 वर्षामध्ये पहिल्यांदा कोकणातील आंबा बागायतदार शेतकरी संकटामध्ये. गेल्या 2 महिन्यांपासून कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी मदतीसाठी रस्त्यावरती उतरून आंदोलन करत असताना राज्य सरकारने हेक्टरी 22,000 रुपयांची मदत जाहीर करून आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांची चेष्टा केली आहे. कर्ज फेडलं नाही तर गहाण ठेवलेली संपत्ती हातून जाणार. कर्ज वसुलीचे नियम बदलणार. 26 मे पर्यंत सूचना मागवण्यामध्ये आल्याची माहिती समोर आली आहे. RBIचा आहे नवा प्रस्ताव. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी. लाडकी बहीण योजनेचा मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता 15 मे पर्यंत जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये आलेली आहे. EKYC ज्या देखील बहिणींची पूर्ण असेल तर अशा बहिणींच्या खात्यावरती आता एकाच वेळी 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रभरातील सर्व नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली असून आता हवामान खात्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान विनाकारण घराबाहेर पडू नका असा इशारा देण्यामध्ये आलेला आहे. अल निनोचा प्रभाव आता या ठिकाणी वाढण्याची शक्यता असल्यामुळे आता राज्यभरातील सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे देखील आवाहन करण्यामध्ये आले आहे. महाराष्ट्रामध्ये उष्णतेची लाट तीव्र झाली असून अल निनोच्या प्रभावामुळे तापमानामध्ये वाढ होत आहे. हवामान खात्याने नागरिकांना दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. उष्माघातापासून बचावासाठी प्रशासनाने विशेष काळजी घेण्याचे देखील आवाहन केले आहे. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांनी आपला ID बनवण्यासाठी 20 मे 2026 पर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. बघा, फार्मर ID असेल तरच आता तुम्हाला शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे. जर तुम्हाला PM किसान योजना, नमो शेतकरी योजना, पीक विमा योजना किंवा इतर कोणत्याही शासकीय योजनांचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर त्याकरिता तुमच्याकडे फार्मर ID असायला पाहिजे. ज्या देखील शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती शासकीय योजनांचा 1 रुपया सुद्धा जमा होणार नसल्यामुळे आता सरकारने शेतकऱ्यांना फार्मर ID काढण्याचे आवाहन केले आहे. 20 मे पर्यंत शेतकऱ्यांना फार्मर ID काढता येणार असून ज्या देखील शेतकऱ्यांकडे फार्मर ID नसेल तर अशा शेतकऱ्यांनी फार्मर ID काढावे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली असली तरी अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्यांनी आक्षेप घेतल्यामुळे पीक विम्याचे वितरण रखडले आहे. शेतकरी सध्या राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीची प्रतीक्षा करत आहेत. सध्या जर बघायला गेलं तर पीक विम्याचा प्रश्न मार्गी लागणे देखील अत्यंत आवश्यक आहे, कारण की आता खरीप हंगाम तोंडावरती आहे. सध्या शेती मशागतीसाठी तसेच येणाऱ्या खरीप हंगामासाठी देखील शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणे अत्यंत आवश्यक आहे.
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. कर्जमाफीवरती महिनाभरामध्ये निर्णय. कृषी मंत्री भरणे यांची माहिती. पीक नुकसानीची भरपाई देखील मिळणार असल्याची माहिती आता समोर आली आहे. राज्यातील साधारणतः 35 ते 40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असून आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही. एका महिन्याच्या आत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. आधार प्रमाणीकरण असेल तरच कर्जमाफी मिळणार हे देखील लक्षात घ्या. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या बातम्या आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. बातम्या कशा वाटल्या आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचा तालुका कोणता आहे तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तर चला भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.